नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण आरतीचे महत्त्व, आरती कशी म्हणावी आणि स्वतःभोवती का फिरायचे त्याचे वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आरती म्हणजे देवतेला आर्ततेने हाक मारणे. एखाद्या मानवाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील. उपासकाला हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे आरती. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निसंशय सफल होतात. पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते. एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने म्हणजेच अंतःकरणपूर्वक तेव्हाच होते जेव्हा तिचे महत्त्व आपल्या मनावर बिंबते. त्या गोष्टीमागील शास्त्र वा सिद्धांत सांगितल्यास तिचे महत्त्व लवकर पटते. याच उद्देशाने आरती करताना करावयाच्या विविध कृतींमधील अध्यात्मशास्त्र दिले आहे. उपासना करताना कोणतीही कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणे अत्यावश्यक असते, कारण अशा कृतीचेच परिपूर्ण फळ मिळते. आरती कशी म्हणावी, कशी ओवाळावी, आरतीपूर्वी आणि नंतर काय करावे आदींविषयी बहुतेकांना ज्ञान नसते किंवा त्यांच्याकडून अयोग्यरित्या कृती होतात. आरती कशी म्हणावी? आरती करताना जोरजोराने ओरडणे, टाळ घंटी वाजवणे म्हणजे आरती नव्हे. आरती म्हणण्याचे काही नियम आहेत. भक्तांच्या हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे आरती. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निसंशय सफल होतो. पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते. एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने म्हणजेच अंतःकरणपूर्वक तेव्हाच होते जेव्हा तिचे महत्त्व आपल्या मनावर बिंबते. त्यासाठी आरती कशी म्हणावी, कशी ओवाळावी, आरतीपूर्वी आणि नंतर काय करावे, काय आवश्यक आहे. देव प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहोत या भावाने आरती म्हणावी. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी. आरती म्हणताना शब्दोच्चार स्पष्ट आणि योग्य असावा. आरती म्हणत असताना टाळ्या वाजवाव्यात. ताल धरण्यासाठी त्या हळुवारपणे वाजवाव्यात. टाळ्यांच्या जोडीला घंटा मंजूळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे. असल्यास टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी. आरती म्हणत असताना देवाला ओवाळताना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे. आरती ओवाळताना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये. आरती झाल्यानंतर घालिंग लोटांगण ही प्रार्थना म्हणावी. त्यानंतर कर्पूर गौरम करुणावतारम हा मंत्र म्हणत कापूर आरती म्हणावी. कापूर आरती ग्रहण करावी. कापूर आरती ग्रहण करावी म्हणजे ज्योतीवर म्हणजे दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठीमागेपर्यंत फिरवावा. काही कारणास्तव कापूर आरती केली नसल्यास तुपाच्या निरंजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी. देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा. त्यानंतर देवाला प्रदक्षिणा घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालाव्यात. यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी. मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवतेच्या चरणावर फूल आणि अक्षता वाहाव्यात. आरती झाल्यावर स्वतःभोवतीच का फिरायचे? एकतर त्यात आत्मसन्मान आहे. पूजनाचे, दर्शनाचे आणि
स्त्री सेवेचे हे भाग्य आपल्याला लाभले यासाठी स्वतःचाच तो गौरव आहे. दुसरी अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आत्मप्रदक्षिणा आरतीनंतर केली जाते. पूजा आरती झाल्यावर श्रींचे मूर्तीत झालेले दर्शन आपल्याला सर्वत्र पाहण्याकरता गोल फिरणे आहे. सगळीकडे तोच नटला आहे हे जाणणे आहे. श्रींच्या सर्वांगीण आणि सर्वत्र विद्यमान रूपाच्या दर्शनाचा सोहळा आणि प्रदक्षिणा. काय वैशिष्ट्य आहे या प्रदक्षिणेचे? प्रदक्षिणा म्हणजे श्री विग्रहाच्या भोवती केवळ गोल फेरी मारणे इतकाच सामान्य अर्थ नाही. ती झाली कृती. पण कोणतीही कृती नेमकी समजून घ्यायची असेल तर अनिवार्य असते. त्यामागील हेतू समजून घेणे, हेतू खरा महत्त्वाचा आहे. त्यासाठी कृती असते. प्रदक्षिणेचा हेतू काय? प्रदक्षिणा ही सगळ्या पूजेच्या नंतर केली जाते. पूजा नेहमी श्रींच्या त्या विलोभनीय रूपाकडे पाहत पाहत केली जाते. यात श्रींचे फक्त सन्मुख दर्शन घडत आहे. श्री तत्वाच्या सर्वांगीण आकलनाचा परिपूर्ण रसास्वाद त्यात नाही. तो घेण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा. सर्वांग परिपूर्ण दर्शनाची रीती आहे प्रदक्षिणा. प्रदक्षिणा शब्दात दक्षिण शब्द आहे. दक्षिण म्हणजे उजवा. श्रीमूर्तीला कायम उजवीकडे ठेवत प्रदक्षिणा केली जाते. उजवीकडे ठेवणे हा सन्मान देण्याचा एक शास्त्रीय प्रकार आहे. श्रींना सातत्यपूर्ण सन्मान देण्याची पद्धती आहे प्रदक्षिणा. प्रदक्षिणा करताना श्रींचे वेगवेगळ्या अंगाचे दर्शन घडते आणि ही सगळीच रूपे उजवीच असतात हे मनोमन निश्चित करण्याचा मार्ग म्हणजे प्रदक्षिणा. नैवेद्य भगवंताला अर्पण करणे. देवाला निवेदनीय असे जे द्रव्य ते द्रव्य म्हणजेच नैवेद्य होय. म्हणजेच ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी, त्याला देता येण्यासारखी खाद्यवस्तू, खाद्यपदार्थ म्हणजे नैवेद्य असे आपण म्हणूया. तंत्रसार या ग्रंथात पुढे दिलेप्रमाणे नैवेद्य हा 5 प्रकारचा असावा. त्यात म्हटले आहे की जे निवेदनीय असेल ते प्रशस्त आणि पवित्र असावे, ते भक्षणाला योग्य असावे आणि 5 प्रकारचे असावे. त्याला नैवेद्य म्हणतात. 1. भक्ष्य म्हणजे गिळता येण्यासारखे. 2. भोज्य म्हणजे चावून खाता येईल असे. 3. लेह्य म्हणजे चाटता येईल असे. 4. पेय म्हणजे पिता येईल असे. आणि 5. चुष्य म्हणजे चोखता येईल असे ते 5 प्रकार आहेत. असा हा पंचविध नैवेद्याच्या देवाची पूजा करून त्याला समर्पावा.